चहासोबत जर टोस्ट बिस्किट, फरसाण किंवा एखादा गरम पदार्थ असेल ना, तर चहा पिण्यात एक वेगळीच मजा येते. आज मी एक फरसाणाचाच पदार्थ बनवणार आहे, घरच्या बेसिक गोष्टी वापरून. आणि मी आज मक्याचा चिवडा बनवते. मला मक्याचा चिवडा चहासोबत खूप आवडतो, स्पायसी आणि स्वीट. त्यासाठी मी ते मका घेतलाय, मूग डाळ, शेंगदाणे, फुटाणे, बारीक चिरलेली मिरची आणि सुकं खोबरं घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आणि मी ते बेसिक मसाले वापरते. लाल तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, हिंग. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढीपत्ताही ते तळून घालू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी स्किप केलं आहे. हे तळलेले पदार्थ सगळे एकत्र करून वरतून हा मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर मी शेव घालून हा चिवडा सर्व्ह केला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.